ऐका ना, माझ्या मैत्रिणीने डोहाळे जेवणासाठी कविता केली आहे, मागव तिच्याकडनं. हो मागव की. एक काय आपल्याला सगळ्यांना उत्साह आल्यासारखं झालं ना. ए बहिणी, तुझं नाही ना ग केलं डोहाळे जेवण चांदण्यातलं? अगं नाही, तेव्हा कुठे अशी एवढी पद्धत होती, आणि मुळात मलाच उत्साह नव्हता ना त्याचा. ए बास, आता जुने विषय काढायचे नाही. आता विषय फक्त आनंदाचे. ए हो, आता या घरात फक्त आणि फक्त आनंद असला पाहिजे. पण आपल्या घरात काही कार्यक्रम असला ना की ती जान्हवीची आई खोडा घालते. म्हणूनच त्यांना बोलवायचंही नाहीये आणि त्यांना हे कळूही द्यायचं नाहीये. आता मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये. आपण जान्हवीला ना खूप छान तयार करू. हा गाऊन घालू, चांदण्यात गाणी, कविता, खाणं पिणं, गप्पा गोष्टी, मज्जा करू. नुसतं अख्खं कुटुंब आनंदात वेळ घालवू. विचार करून सुद्धा किती मज्जा वाटते ना. आम्हालाही. जान्हवीचे हे चांदण्यातलं डोहाळे जेवण लक्षात राहील असं झालं पाहिजे. मी तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला बघ. तूच माझी खरी आहेस ग जानू, खरंच. बाकी दुसरं कोण आहे कोण मला या जगात? आणि तुला आता माझी आठवण आली आणि मी आले ना. 100 वर्षाचं आयुष्य नको ग बाई मला. अगं काय करायचंय एवढं जगून? काय पोरांच्या लाथाच खायच्या ना. 9 महिने पोटात वाढवून पोराला जन्म द्यायचा, त्याच्यासाठी हाडाची काढं करायची. पण मुलांना त्याचं काही असतं का? काही नसतं त्यांना. तुला सांगते, पोरगा जन्माला घालून काही फायदाच नाहीये. त्यापेक्षा मुली बऱ्या, आईच्या उपयोगाला पडतात त्या. काय झालंय आई? काय व्हायचं राहिलंय ग? माझ्याकडे तुझ्या बाबांनी एक दमडी सुद्धा दिलेली नाहीये जानू. आता तू सगळे पैसे ह्यांच्याच अकाउंट मध्ये टाकतेस ना. मग मला कधी अडीनडीला लागले तर मी पिंट्याकडेच पैसे मागणार ना. सांग ना. आई काय झालंय? देत नाही म्हणाला मला. तुला सांगते जानू, त्याचं वागणं इतकं बिघडलंय ना. अगदी स्पष्टपणे म्हणाला, मी पैसे देत नाही जा. आता ह्याने पैसे दिले नाहीत तर पैशांसाठी मी काय दारोदार भीक मागू का ग? हा, का माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही डबोलं ठेवलंय का? आणणार कुठून मी पैसे? स्वतःच्या सख्या आईशी जर हा असा वागत असेल तर बाकीच्यांशी कसा वागेल देव जाणे. आई ऐक, असं काही नाहीये. दिले का मग त्याने मला पैसे? आणि कामासाठीच मागत होते ना मी पैसे. पैसे काय असे उधळायला मागत नव्हते का? माझ्यासाठी एखादा दागिना नव्हते मी घेऊन येणार का? माहेरी देणार होते मी कोणाला डबोलं? माहेर तरी कुठलं? माहेराला कोणी आहे का मला? जे काही करणार ते आता तुम्हा मुलांसाठीच करणार ना. आता हळवं झालंय ग मन. ह्या वयात नाही सोसवत पोरांकडून असं काहीतरी उलटसुलट ऐकून घेणं. आता म्हातारे झालो म्हणून काय उठसूट ऐकून घ्यावं लागणार आहे की काय पोरांचं? असं का पैशासाठी सतत हात पसरावा लागणार आहे त्यांच्या पुढे? आई अगं तू एवढ्या टोकाला का जातेस? नसतील त्याच्याकडे पैसे असा विचार का नाही करत तू? नसायला काय झालं ग? हा नाही, एवढा 30,000 रुपये पगार घेतो ना तो. भाडं आणि वाण सामान हे सगळं ह्यांच्या अकाउंट मधनं जातं. मग हा एवढ्या पैशांचं करतो काय? मला सांग, तुला किती पैसे हवे? तसे फार नको आहेत मला. ऐक, मी देते तुला, त्याच्याकडे नको मागूस.